तुम्ही क्लिप्स वगैरे पाहिले असतील, मस्त मोमोज वगैरे खात होतो मी. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मी डायटिंग वगैरे करतो आहे, पण अनफॉर्च्युनेटली डायटिंग आपली तुटलेली आहे. पण काही विषय नाही, हळूहळू आपण सवय लावू. आज थोडं शीट मिल झालं, पण ठीक आहे. तर चला भावांनो, आता चाललो आहे क्लासला. मस्तपैकी स्टडी सेशन लावतो 2-2.5 तास. चला. सर किधर है? यूट्यूबर है तू? नहीं रे, ऐसे शूट कर रहा हूँ, कैमरा क्वालिटी चेक कर रहा हूँ. बोल ना, सर किधर है? नहीं आया अब तक. अभी तक नहीं है. वैसे तेरा नाम क्या है? अरे यार यूट्यूबर है ना. अरे यूट्यूबर नहीं हो भाई, पागल है क्या? कैमरा क्वालिटी चेक कर रहा हूँ, सही में. हाँ मतलब यूट्यूबर को लड़का बोला बोलना हमको. अरे किधर यूट्यूबर रहता तो बोलता ना, मैं यूट्यूबर नहीं हूँ. ऐसी नाम बोलेगा तेरा? विराज पवार. राज पवार. क्या बात है. 2000 years later. तर भावांनो, आता क्लास वगैरे आपला संपला आहे. आता चाललो आहे घरी, कारण आता तुम्हाला अंधार वगैरे दिसत असेल, जास्त रात्र झाली आहे. आणि आपण लेटपर्यंत बसलो होतो क्लासमध्ये, कारण गेलो लेट होतो. तर सर बोलले थोडं एक्स्ट्रा बस, काय विषय नाही. आता चाललो आहे घरी. आता बॅटरी पण कमी आहे मोबाईलची, आणि आपला जोश फुल पॉवर आहे. तर ठीक आहे, जाऊ आता घरी आणि बघू. लोकलही जाम आहे, पण आपल्याला व्लॉगिंग थांबवायची नाही, करत राहायचं सातत्याने. लोकांना लाजत बसले तर कधीच नाही काय होणार. तर चला, फुल माइंडसेटनी आणि सपोर्ट करा भावांनो. कारण मला पण पब्लिकमध्ये बोलायला आधी लई भीती वाटायची, परंतु आता मी हिम्मत करतो आहे. आणि तुम्ही जर स्टार्ट करत असाल तर तुम्ही पण करा. तर चला, घाबरायचं नाही भावांनो, सुरुवात करायची. लोकांना बघू दे, झक मारू दे, आपण तर भाई आपलं कॉन्टेंट बनवायचं आहे ना. तर चला, आणि हळूहळू कॉन्फिडन्स गेन होऊन जातो, तर घाबरायचं नाही भावांनो. आता लिफ्टमध्ये आहे, आणि आत्ता एक लई खतरनाक किस्सा झाला. लिफ्टचं बटन दाबलं नाही, ठीक आहे. तर आत्ता एक किस्सा झाला. विषय असा झाला की मी शूट करत होतो नाही का ब्लॉग वगैरे, आणि तिथे एक पोलीस काका होते. तर त्यांनी अचानक हाक मारली, बोलले वारक्या काय करतोय, काय शूट करतोय. ते काय भाई, काय विषय. तर ती गाडी लावली होती त्यांची, आरोपी पकडणारी गाडी असते, तर ते बसले होते. मला बोलवलं, मला बोलले काय बारक्या काय शूट करतोय. तर मी म्हटलं नाही सर, तुम्हाला शूट नाही करत आहे, माझं शूटिंग करतोय. ते म्हटले ठीक आहे, काय विषय नाही. त्यांना वाटलं त्यांची शूटिंग करतोय. हा, याला क्रेझी विषय. पण काय नाही, कॉन्फिडन्स बिल्ड करतोय भावांनो. मला पण आधी एवढी फाटायची बाई बोलताना, आता जेवढं मी बोलतोय ना तेवढं पण मला बोलता येत नव्हतं. तर मग करायचं निवड. पण काय विषय नाही, आता आलोय घरी. तर तुम्हाला भेटतो लवकरच. A few moments later. आपला माईक ग्रेनेरो S18. तर घरी वगैरे पोचलो होतो, आणि ह्याचं जे विंड पफ होतं ते बाहेर निघलं होतं, म्हणजे भावाकडून चुकून निघालं होतं. भाऊ बघत होता कसं आहे काय सिस्टम. त्याला लावता पार नाकेनं आले, पण कसं तरी का व्हायना लावलं. आणि तुम्हाला या माईकचे फीचर सांगायचे ठरले तर ही व्हिडिओ स्पॉन्सर नाही, पहिलंच सांगतो. हे असंच आपलं एक ऑनेस्ट ओपिनियन देतो आहे. तर हा आहे ग्रेनेरोचा S18, आणि मस्त आहे माईक नाही का, कारण ह्याच्यात आहे 3 लेवलची कॅन्सलेशन. 3 लेवल म्हणजे 3 लेवलपर्यंत तुम्ही कॅन्सलेशन करू शकता. लई किरकिर असन आजूबाजूला लई नाही का, तर तुम्ही इथं मस्तपैकी बटन दाबलं तर तुम्ही 3 लेवलपर्यंत कॅन्सलेशन ह्याच्यामध्ये ॲक्टिवेट करू शकता. तर बेस्ट आहे, आणि प्राईस पण रिजनेबल आहे. लई असा महागडा माईक आहे काहीतरी, असं नाही. काहीतरी मी घेतला होता तेव्हा होता 950चा, आणि तुम्हाला 1000पर्यंत हा माईक आरामात भेटून जाईल. बेस्ट माईक आहे. सध्या तरी माझ्या फोनला कनेक्ट होत नाही आहे, काय विषय काय माहिती. ह्याची एक सॉकेट असती, कुठे भाऊ ती सॉकेट, ही अशी सॉकेट असती, ती जॉईन करायची आणि त्यानंतर हे मागचं बटन दाबायचं नाही का. एकदम क्वालिटी माईक आहे, आणि हे लावायला शर्टाला वगैरे तुमच्या क्वालिटी माईक आहे. तुम्ही परचेस करू शकता. माझ्या मोबाईलला कनेक्ट नाही झालं ते, म्हणजे ही सॉकेटच लागत नाही माझ्या मोबाईलला, असा विषय. तर ओल्ड फोन वगैरे असतील तुमचे तर थोडा प्रॉब्लेम होईल, पण नवीन फोनसोबत काही विषय नाही होणार. चला भावांनो, आता असं टाईमपास चालू आहे. आपला भाऊ थोडी शूटिंग वगैरे शिकतोय. काय करतोय काय भाऊ? टाईमपास करतोय. मग हे काय नाटकं आहेत? मग हे नाटकं काय आहेत? मध्ये ब्रेक. अच्छा, ब्रेक. अच्छा, नाही पण लोकांना दिसलं पण पाहिजे ना भाई, नाटक तर करावं लागेल ना. ठीक आहे, काही विषय नाही. तर चला बघू आता पुढं काय करते. मला वाटते आता व्लॉग मोस्टली मी एंड करेन, तर ठीक आहे. तर भावांनो, आत्ताची व्हिडिओ तुम्ही पाहताय नाही का स्क्रीनवरती, की मी शूट करतोय माझ्या ट्रायपॉडनी. ट्रायपॉड म्हणण्यापेक्षा सेल्फी स्टिक जे पण म्हणाल त्यांनी मी आता व्हिडिओ शूट करतोय. तर मला सांगा नजारा कसा आहे.
नजारा काय भाई, घर आहे याच्यात कायचा नजारा. पण तरी मला सांगा की कसं वाटतंय ना काय, कारण माझ्या डोक्यात असं चालू होतं की आपण जे हाताने शूट करतोय थोडं जास्त हे शेक होतंय, पण ठीक आहे. हा, आपण जे हाताने ब्लॉग शूट करतोय ते हाताने न करता आपण ह्याचा यूज केला पाहिजे असं मला वाटतं. तर कमेंट करा जर तुम्हाला काय, तुमची काय प्रतिक्रिया असं नाही वाटतं, कमेंट करा, कळवा, मी नक्की वाचल बाई. तर काय नाही भावांनो, हा ब्लॉग थोडा शॉर्ट होता. अशा करून तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि भावांनो, तुमचा भाऊ या क्षेत्रामध्ये नवीन आहे तर सपोर्ट करा भावांनो. काय करताय तुम्ही, सपोर्ट करा. तर आता असंच एक ब्लॉग बघत बसलो होतो, तर मी ब्लॉग बघतो, तुम्ही माझा ब्लॉग बघा आणि चला सपोर्ट करा. बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.